नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. तर बघा, आज रविवारचा दिवस आहे. तर रविवार सुट्टीच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर रविवार असल्यामुळे मी उशिरा कामावर चालली आहे. तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि शनिवार रविवार मी उशिरा कामावर जाते कारण त्यांना सुट्टी असते. तर अशा प्रकारे मी कामावर चालली आणि दोन्ही कामावर मी आज काय काय रेसिपी संडे स्पेशल बनवणार आहे ते मी तुम्हाला माझ्या या छोट्याशा मिनी ब्लॉगमधून दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर अशा प्रकारे मी कामावर पोचली आहे. सकाळचे 8:45 झालेत आणि मी लिफ्टमधनं चालली आहे पहिल्या कामावर. तर पहिल्या कामावर मी काय बनवते ते तुम्हाला आधी दाखवते. तर सगळ्यात आधी गेल्या गेल्या ब्रेकफास्ट बनवला. मस्तपैकी मऊ स्पॉन्जी अशा इडल्या बनवल्या. त्यानंतर चटणी बनवली. ओल्या नारळाची डाळ्या घालून त्याच्यामध्ये मस्तपैकी मोहरी आणि उडदाच्या डाळीची फोडणी दिली. अशा मस्त स्पॉन्जी पांढऱ्या मस्त अशा इडल्या बनवल्या. त्यानंतर ही अख्खी मसूरची उसळ बनवली. त्यांनी मला सांगितलेलं की ह्या उसळीमध्ये थोडासा रस्सा ठेव. तर मी थोडासा रस्सा ठेवला आहे आणि अख्ख्या मसूरची उसळ बनवली. तर बघू शकता. त्यानंतर चपात्या बनवल्यात. एकदम मऊ आणि सॉफ्ट अशा गोल गरगरीत चपात्या बनवल्या. रात्रीचा भात उरला होता. त्या भाताला मस्तपैकी फोडणी टाकलं. जसं आपण पोहे फोडणी करतो त्याचप्रमाणे ह्या भाताला मस्तपैकी फोडणी दिली आणि आता माझ्या इकडचं सगळा स्वयंपाक झालाय. पण मॅडमना प्यायचा होता गरमागरम चहा इडल्या खाल्ल्यानंतर. तर मग मी त्यांच्यासाठी मस्तपैकी चहा बनवला. सोबत माझ्यासाठी पण 1 कप बनवला. सगळी भांडे रिकामी केली. कढया वगैरे त्याच्यातलं सगळं जेवण काढलं, भांड्यामध्ये काढलं. सगळी भांडी घासली. किचन गॅस सगळा क्लीन केला आणि आता चालली आहे दुसऱ्या कामावर. तर तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या कामावर आज मी काय बनवणार आहे. तर दुसऱ्या कामावर एंट्री केल्या केल्या टोडूने माझं स्वागत केलं. तर तुम्हाला टोडूला भेटायचं होतं ना, तर बघा हाच माझा टोडू. तर ह्याची दिवसाची सुरुवात मी दिलेल्या अंड्यापासून होते, मी दिलेल्या खाण्यापासून होते. आणि इथे बनवली आहे मी, हे मोगर आहे. कलकत्त्यात स्पेशल डिश आहे ही मोगर. मटकीची डाळ असते ना त्याच्यापासून ही मोगर म्हणजे भाजी बनवली जाते. या भाजीला मोगर म्हणतात. त्यानंतर राजमा बनवलेला आहे. क्रीमी राजमा बनवला आहे. ह्याच्यामध्ये मस्त थोडीशी मलाई टाकलेली आहे. क्रीम टाकून असा हा राजमा बनवलेला आहे. जेवढा मस्त दिसतो आहे तो, जेवढा सुंदर दिसतोय तेवढाच टेस्टी झालेला हा क्रीमी असा राजमा. त्यानंतर ग्रीन राईस बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये पालक, कोथिंबीर आणि पुदिना, मिरची, लसूण ह्याची पेस्ट टाकून मस्तपैकी राईस फोडणी टाकलेला आहे. थोडीशी ब्लॅक पेपर पावडर टाकली आहे आणि मीठ टाकलं आहे. सगळं जेवण झाकून ठेवलं आहे. किचन गॅस सगळं क्लीन केलं आहे. माझं इकडचं काम झालं आहे. आता मी चालली आहे घरी. तर तुम्हाला मित्रांनो माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. मला खूप खूप सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत. बाय.